गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज तुमचा 8th स्टँडर्डचा हिस्ट्रीचा पहिला क्लास आहे. ओके, त्यामुळे आता प्रेझेंटी मार्क करताना सगळ्यांनी 8th स्टँडर्ड लिहायचं आहे. तुम्ही 7th मधून आता 8th मध्ये गेलेला आहात. आणि तुमचं हिस्ट्री यावर्षी घेणार आहेत वर्षा मॅडम, ज्यांना तुम्ही मागच्या म्हणजे 7th स्टँडर्ड मध्ये असताना तुमच्या शेवटचे जे क्लासेस होते, हिंदी ग्रामर, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, यामध्ये तुम्ही त्यांना भेटलेला आहात. ओके, तर आता पुढचं वर्षभर तुमचं 8th स्टँडर्डचं हिस्ट्री जे आहे ते मॅडम घेतील. हो, त्यामुळे नेहमीप्रमाणे शिस्तीत वागायचे सगळ्यांनी. तुमचे जे काही डाऊट्स असतील ते चॅटबॉक्स मध्ये लिहायचे आहेत. जोपर्यंत मॅडम सांगत नाही तोपर्यंत कोणीही माईक चालू करायचा नाही. हे जे आपले नेहमीचे रूल्स आहेत ते सगळ्यांनी फॉलो करायचे आहेत. ओके, सो आता मी मॅडमला सुरू करायला सांगते. आय विल टेक युअर लीव. थँक्यू सो मच. मॅडम, यू कॅन स्टार्ट. Okay, thank you. First of all, tell me, am I audible clearly? माझा आवाज येतोय का सर्वांना? Please let me know in the chat box. Okay. Okay, thank you. Okay, तर जे नेहमीचे आपले कॉमन इन्स्ट्रक्शन्स असतात ते मॅडमने तुम्हाला आता दिलेलेच आहेत. सर्वांनी लक्षात ठेवायचे आहेत. नो वन विल पुट ऑन देअर माईक इन्स्टेड आय टेल यू. ओके, मी जर सांगेन तेव्हाच तुम्ही माईक ऑन करायचा आहे. ओके, तर आतापर्यंत मी तुम्हाला इंग्लिश, मराठी, हिंदी असे ग्रामरचे सब्जेक्ट्स आपण शिकलो होतो, बरोबर. तर आज मी तुम्हाला हिस्ट्री शिकवणार आहे. ओके, आपण हिस्ट्री स्टार्ट करणार आहोत तुमचं. फर्स्ट ऑफ ऑल, कॉंग्रॅच्युलेशन्स टू एव्हरी वन ऑफ यू. आता तुम्ही प्रमोट झाले आहात 7th स्टँडर्ड मधून 8th स्टँडर्ड मध्ये, बरोबर. तर आपण तुमच्या हिस्ट्रीचा 7th स्टँडर्ड मध्ये तुम्ही हिस्ट्रीला काय काय शिकलात ते एकदा रिकॉल करूया. ओके, टेल मी, इज माय स्क्रीन विजिबल? स्क्रीन दिसते का सगळ्यांना सांगा. ओके, बघा तुम्ही तुमच्या 7th स्टँडर्डला काय शिकलात? हिस्ट्री शिकलात. हिस्ट्री मध्ये तुम्ही कोणकोणते टॉपिक शिकलेला तेव्हा? सोर्सेस ऑफ हिस्ट्री, इंडिया बिफोर द टाइम्स ऑफ शिवाजी महाराज, रिलीजियस सिंथेसिस, Maharashtra before the times of Shivaji Maharaj, the foundation of Swaraj, conflict with Mughals, the administration of the Swaraj, an ideal ruler, the Maratha War of Independence, the expansion of Maratha power, Marathas, the protector of the nation, progression of the empire, life of the people in Maharashtra. Okay, तर मोस्टली तुमचा जो हिस्ट्रीचा पार्ट होता तो महाराष्ट्रावर डिपेंडंट होता, बरोबर. तुम्ही त्यामध्ये मोस्टली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकलेला. ओके, तर आता तुम्ही 8th स्टँडर्डला प्रमोट झाले आहात. तर 8th स्टँडर्डला बघा, फर्स्ट लेसन तुमचं काय आहे? सोर्सेस ऑफ हिस्ट्री. तसं 7th स्टँडर्डला सुद्धा तुमचं सोर्सेस ऑफ हिस्ट्री फर्स्ट लेसन होतं. तर जर तुम्ही 7th स्टँडर्डला शिकवताना खूप छानपणे एकदम कॉन्सन्ट्रेट करून शिकला असाल, लक्ष दिलं असेल, तर आता जे मी तुम्हाला लेसन शिकवणार आहे सोर्सेस ऑफ हिस्ट्री, तो तुम्हाला समजण्यासाठी खूप सोपा जाणार आहे. ओके, बघा कोणकोणते लेसन्स आहेत आपल्याला हिस्ट्रीमध्ये. सोर्सेस ऑफ हिस्ट्री, युरोप अँड इंडिया. बघा आता युरोप अँड इंडिया सेकंड लेसनच तुमचं युरोप अँड इंडिया आहे. आतापर्यंत लास्ट इयर पर्यंत तुम्ही महाराष्ट्राचा इतिहास शिकत होता. आता आपल्याला संपूर्ण भारताचा इतिहास शिकायचा आहे. ओके, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर देखील इतिहासात काय काय घडलंय त्या गोष्टी आपल्याला यावर्षी शिकायच्या आहेत. इफेक्ट्स ऑफ ब्रिटिश रूल, द फ्रीडम स्ट्रगल ऑफ 1857, सोशल अँड रिलीजियस रिफॉर्म्स, बिगिनिंग ऑफ फ्रीडम मूवमेंट, नॉन कॉपरेशन मूवमेंट, civil disobedience movement, last phase of struggle for independence, armed revolutionary movement, struggle for equality, India gains independence, fulfillment of struggle for independence, and last one is formation of state of Maharashtra. Okay, तर मोस्टली बघा यावर्षी तुम्ही 8च्या हिस्ट्रीला तुम्ही मोस्टली आपला भारत जो स्वतंत्र झाला त्याआधी भारताला काय काय स्ट्रगल करावं लागलं, कोणकोणत्या चळवळी झाल्या भारतामध्ये, ओके, कोणकोणते लढे झाले
ते तुम्ही शिकणार आहात. ओके, सो कॅन वी स्टार्ट विथ अवर फर्स्ट लेसन, सोर्सेस ऑफ हिस्ट्री. सुरुवात करूया का आपण आपल्या फर्स्ट लेसनला, सोर्सेस ऑफ हिस्ट्री म्हणजे इतिहासाची साधने. ओके, चला. एव्हरीवन विल पे देअर फुल अटेन्शन. ओके, सगळ्यांनी खूप शांतपणे ऐकायचं आहे, शिकायचं आहे. एखादा डाऊट असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तो लिहू शकता. ओके, जर तुम्हाला काही समजलं नसेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. Yes, now we will start. Our first lesson name is sources of history. Sources म्हणजे काय सांगा? कॉमनली सोर्सेस म्हणजे काय, तुम्ही काय म्हणाल सोर्सेसला आपण काय म्हणू शकतो? कोण सांगणार? राईट युअर नेम इन द चॅट बॉक्स. एक कॉमन आन्सर द्या. म्हणजे हिस्ट्रीसाठी पण नाही पाहिजे आपल्याला, सायन्स साठी पण नाही पाहिजे, फक्त सोर्सेस, साधने म्हणजे काय, सोर्सेस म्हणजे काय सांगा मला. हु विल टेल? ओके, वॉटर सोर्सेस कोणकोणते असतात? वॉटर सोर्सेस कोणकोणते असतात, कोण सांगणार? व्हॉट आर दी वॉटर सोर्सेस? येस, बघा, रिव्हर, लेक, रेन, सी, हे सगळे वॉटर सोर्सेस आहेत की नाही? मग सोर्सेस म्हणजे काय? एखादी वस्तू, एखादं ज्ञान, एखाद्या प्रकारचं ज्ञान किंवा वन थिंग जिथून आपल्याला एखादी गोष्ट मिळते. ओके, कोणतीही गोष्ट असेल, मग ते तुमचं नॉलेज असेल, पाणी असेल, कोणतीही वस्तू असेल. ओके ओके, here is one answer. Material source, oral source, written source, they are the basic sources of history. Okay, I was asking just about sources. Okay, मी फक्त सोर्सेस बद्दल विचारलेलं. एक कॉमन लँग्वेज मध्ये सोर्सेस म्हणजे तुम्हाला जिथून काहीतरी मिळतं. ओके, अशी गोष्ट म्हणजे सोर्सेस. ना सी, सोर्सेस ऑफ हिस्ट्री म्हणजे इतिहासाची साधने. सोर्सेस ऑफ हिस्ट्री म्हणजे जिथून आपल्याला ऐतिहासिक मटेरियल, हिस्ट्रीशी रिलेटेड जे मटेरियल आहे ते उपलब्ध होणार. ओके, ते प्रोव्हाइड केलं जाणार, त्याला म्हणायचं सोर्सेस. वी हॅव स्टडीड द सोर्सेस ऑफ एन्शियंट अँड मिडायवल इंडियन हिस्ट्री. बघा, आतापर्यंत तुम्ही कोणकोणते सोर्सेस शिकलात, इतिहासाची कोणकोणती साधने केलेली, साधनांचा अभ्यास केलेला आहे तुम्ही? प्राचीन आणि मध्ययुगीन भारत. ओके, एन्शियंट अँड मिडायवल इंडियन हिस्ट्री म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास तुम्ही शिकलेला आहात. दिस इयर वी आर गोइंग टू स्टडी द सोर्सेस ऑफ मॉडर्न इंडियन हिस्ट्री. ओके, मग आता 8th ला तुम्ही प्रमोट झालेले आहात. मग 8th इतिहासात आपण कसला अभ्यास करणार आहोत? आधुनिक भारताचा अभ्यास करणार आहोत. ओके, मॉडर्न इंडिया म्हणजे आधुनिक भारत. हिस्टोरिकल सोर्सेस include material, written and oral sources. Similarly, sources based on modern technology such as audio, video and audiovisual are also included. मग या हिस्टोरिकल सोर्सेस मध्ये आपल्याला हिस्ट्रीचे, जिथून आपल्याला हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन मिळेल त्याला हिस्टॉरिकल सोर्सेस म्हणतात. मग ते काही असू शकतात, फिजिकल असू शकतात किंवा काही लिहिलेल्या गोष्टी असू शकतात, लिखित असू शकतात, ओरली सांगितलेलं असू शकतं. ओके, तर बघा, हे तुम्हाला फक्त आताच नाहीये, मी काल 5th आणि 6th ला सुद्धा शिकवला हिस्ट्री. तर 5th सुद्धा लेसन मध्ये हेच होतं की ते इतिहासाची आपल्याला जे हिस्टॉरिकल सोर्सेस असतात ते कोणकोणते आहेत ते लिहून दिलं होतं. जसं काही मॉन्युमेंट्स, स्कल्पचर्स, कॉइन्स, एन्शियंट ज्या कलाकुसरीच्या वस्तू होत्या, एन्शियंट थिंग्स. ओके, कॉपर प्लेट्स यांवर काय केलेलं असायचं त्यावेळी लोकांनी, येस, स्क्रिप्ट्स ऑल्सो, त्यावेळी लोकांनी काही लिहिलेलं असायचं. मग ते आता आपल्याला उत्खननामध्ये सापडलं, त्यामुळे आपण काय त्यांना म्हणू शकतो? हिस्टॉरिकल सोर्सेस. ओके, त्यामुळेच आपल्याला आता हिस्ट्रीची इन्फॉर्मेशन उपलब्ध होते. मटेरियल सोर्सेस. ओके, तर बघा इथे सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. बघा, मटेरियल सोर्सेस म्हणजे बघा किती इंटर रिलेटेड आहे तुमचा सिलेबस. जर तुमचा बेसच क्लिअर असेल तर तुम्ही पुढे
नीट अभ्यास करू शकता, सगळं समजू शकतं तुम्हाला. आता जर एखाद्या 5th स्टँडर्डच्या मुलाला मी हा लेसन शिकवायला बसवलं असतं तर त्याला सुद्धा कळालं असतं, कारण कालच मी त्यांचा हा घेतलेला आहे सब्जेक्ट आणि सेम लेसन इट वॉज देअर. ओके, बघा मटेरियल सोर्सेस, व्हेरियस ऑब्जेक्ट्स, मॉन्युमेंट्स, प्लेसेस, कॉइन्स, स्कल्पचर्स एक्सेट्रा can be included in the material sources of history. ओके, मग हिस्ट्रीच्या मटेरियल सोर्सेस मध्ये जे भौतिक साधनं आहेत त्यामध्ये काय काय येतं, काही वस्तू किंवा प्लेसेस, तिथल्या वास्तू, मॉन्युमेंट्स, ज्या काही वास्तू बांधल्या गेलेल्या होत्या. ओके, कॉइन्स, नाणी, स्कल्पचर्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पुतळे बनवले गेलेले होते. हे सगळं काय होतं, या सगळ्या सोर्सेसचा समावेश मटेरियल सोर्सेस मध्ये होतो. ओके, नेक्स्ट इज बिल्डिंग अँड प्लेसेस. The period of modern Indian history is believed as period of European, especially the British rulers and governance of princely states. ओके, जो आधुनिक भारत आहे, आधुनिक भारताचा जो इतिहास आहे, हा पिरियड आहे, हा कालखंड आहे, हा युरोपीय म्हणजेच ब्रिटिश ब्रिटिश जे सत्ताधीश होते आणि त्यावेळीचे काही संस्थानिक होते म्हणजे प्रिन्सली स्टेट्स, काही संस्थानिक होते, त्यांचा राज्यकारभाराचा काळ असं म्हटलं जातं. कारण त्यावेळी आपल्यावर ब्रिटिशांचा आणि जे प्रिन्सली स्टेट्स काही संस्थानिक होते तेथील राजे यांचं भारतावर राज्य चालत होतं. ओके, म्हणून या पिरियडला, मॉडर्न इंडियन हिस्ट्रीच्या पिरियडला ब्रिटिश रूलर किंवा गव्हर्नन्स ऑफ प्रिन्सली स्टेट्सचं पिरियड सुद्धा म्हटलं जातं. In this period, various buildings, bridges, roads, water supply system, fountains, etc. were built. मग या काळात कशा कशाची बांधणी करण्यात आली, काय कोणकोणत्या वास्तू बांधण्यात आल्या, काही इमारती, वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती, पूल, रस्ते. ओके, वॉटर सप्लाय सिस्टीम म्हणजे लोकांना पाणी पुरवण्यासाठी काही पाणपोई बांधण्यात आल्या, फाउंटेन, कारंजे. ओके, यासारख्या वस्तूंचं बिल्टअप केलं गेलं, यासारख्या वस्तूंचं बांधकाम या पिरियड मध्ये केलं गेलं. These buildings include government offices, residences of officers, leaders and revolutionaries. मग ह्या ज्या इमारती बांधण्यात आल्या त्यामध्ये काय काय होतं, गव्हर्नमेंट ऑफिसेस म्हणजे प्रशासनाचे काही ऑफिसेस, कचेऱ्या होत्या. रेसिडेन्सेस ऑफ ऑफिसर्स, जे ऑफिसर्स होते त्यांची निवासस्थानं होते तिथे. ओके, त्या बिल्डिंग मध्ये काम करणारे जे ऑफिसेस होते त्यांना राहण्यासाठी काही इमारती बांधण्यात आल्या होत्या. लीडर्स अँड रिव्होल्युशनरीज, जे क्रांतिकारी होते, नेते होते, त्यांची सुद्धा निवासस्थाने त्या काळात बांधण्यात आली होती. पॅलेसेस ऑफ रूलर्स ऑफ प्रिन्सली स्टेट्स, फोर्ट्स, प्रिझन्स एक्सेट्रा. अजून कशाची बांधणी करण्यात आली, जे संस्थानिक होते, प्रिन्सली स्टेट्स म्हणजे एखादं संस्थान असायचं, त्या संस्थानाचा असणारा राजा, यांच्यासाठी राजवाडे बांधण्यात आले होते, किल्ले, तसेच प्रिझन्स म्हणजे जेल, तुरुंग सुद्धा बांधण्यात आले होते. Among these monuments, many buildings are intact even today. मग त्या काळी बांधलेल्या त्या वास्तू अशा होत्या की अजूनही त्या इमारती सुस्थितीत आपल्याला पाहावयास मिळतात. जर तुम्ही मुंबई साइडला जाल, CST, चर्चगेट या ठिकाणी जर तुम्ही जाल तर तुम्ही अजूनही इंग्रजांच्या काळातलं बांधकाम बघू शकता. आपली बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी बिल्डिंग आहे ती सुद्धा त्या काळातच बांधली गेलेली आहे. ओके, whereas some are declared as national monument, whereas some are converted into museum. For example, cellular jail in Andaman. ओके, मग त्यावेळी बांधण्यात आलेल्या ज्या वास्तू आहेत त्या काहींना some are declared national monument, काहींना राष्ट्रीय स्मारक म्हणून ओळखलं गेलं, तर काही बिल्डिंग्स आहेत त्यांना म्युझियम म्हणजे संग्रहालय म्हणून त्या बिल्डिंग मध्ये संग्रहालय उभारण्यात आली. ओके, मग तसा एक एक्झाम्पल दिलेला आहे आपल्याला, सेल्युलर जेल इन अंदमान. ओके, अंदमान येथील सेल्युलर जेल आहे, त्या वास्तूला म्युझियम मध्ये कन्वर्ट केलं गेलं आहे. ओके, टेल मी, एनीवन हॅज एनी डाऊट टिल हिअर?
कुणाला काही डाऊट आहे? आतापर्यंत जो पार्ट आपण शिकलो, कुणाला काही डाऊट आहे? ओके. ओके. What is included in the material sources of history? मटेरियल सोर्सेस ऑफ हिस्ट्री मध्ये काय काय येतं, कोण सांगणार? नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. हु विल टेल दी आन्सर? येस सायली, पुट ऑन युअर माइक. Miss, am I audible? येस. The material source of history includes various objects like monuments, places, coins, sculptures, etc. Okay, very good. Anyone here from Marathi medium? मराठी मीडियम वाला कोणी आहे का? Okay, all of you from English medium only. Okay. Mansi, you want to answer? Put on your mic. Yes, ma'am. Yes. Question is the same. You can answer. What are the material sources of history? Like weapons, utensils, ornaments, clothes, decorative articles. In that times, the toys, implements, musical instruments. Okay. It includes only objects. Okay. तू जे सांगितलेस ते फक्त ऑब्जेक्ट्स बद्दल सांगतोय. अजून काय काय आहे त्यामध्ये सांग. मॉन्युमेंट्स, प्लेसेस हे पण आहे ना? Yes. ओके. नाव यू कॅन पुट ऑफ युअर माइक. ओके, सगळ्यांना इथपर्यंत पार्ट समजला आहे? आपण बघूया सेल्युलर जेल बद्दल आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. While visiting these sites, we get information about contemporary history, architecture, nature of monument, and also the economic condition of that particular period. Okay. बघा, जर अशा काही स्थळांना, अशा जागांना, अशा वास्तूंना आपण भेट द्यायला गेलो तर त्यावेळी आपल्याला काय कळतं, ती वास्तू बघून आपल्याला त्यावेळेचा इतिहास. ओके. आर्किटेक्चर म्हणजे स्थापत्यशास्त्र, लोक कसे आर्किटेक्ट कशा प्रकारे काम करायचे त्या वास्तूमध्ये आपल्याला त्यांचं काम सुद्धा दिसून येतं. ओके. आणि इकॉनॉमिक कंडिशन, आर्थिक स्थिती कशी होती लोकांची. जर खूप छान प्रकारे काम केलं असेल तर आपण असं बोलू शकतो की ते आर्थिकदृष्ट्या खूप संपन्न होते. ओके. Just as during the visit to cellular jail in Andaman, we get information about the revolutionary work of V.D. Savarkar. By visiting Mani Bhavan in Mumbai or Sevagram Ashram at Wardha, we get information about the history of Gandhian era. ओके. जर तुम्ही सेल्युलर जेल हे कुठं आहे? अंदमान निकोबार जी बेट आहेत आपल्या इंडियामध्ये. ओके. अंदमान निकोबार, लक्षद्वीप ही जी बेट आहेत, आयलँड्स आहेत, तिथे अंदमान येथे सेल्युलर जेल आहे. ओके. तर सेल्युलर जेलला जर तुम्ही व्हिजिट केलं तर तुम्हाला आपले क्रांतिकारी होते स्वातंत्र्यवीर सावरकर, व्ही.डी. सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर, हे त्यांचं फुल नेम आहे. ओके. हे जे क्रांतिकारी होते त्यांच्या पूर्ण लाईफ बद्दल तिथे सेल्युलर जेलमध्ये त्यांनी काय काय भोगलं हे सगळं त्या सेल्युलर जेलमध्ये दाखवलं गेलेलं आहे इमेजेस थ्रू. ओके. त्यांनी काही आर्किटेक्चर बनवलं आहे जिथे सावरकरांनी काय लिहिलं, सावरकरांवर कसे अत्याचार झाले, त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा कशी दिली गेली, हे सगळे सीन्स क्रिएट केलेले आहेत. ओके. Now, by visiting Mani Bhavan in Mumbai or Sevagram Ashram at Wardha, we get information about the history of Gandhian era. मग अशाच प्रकारे जर तुम्ही मुंबईतील मणी भवनला किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाला भेट दिली तर तुम्हाला गांधी युग म्हणजे महात्मा गांधी यांच्या एराबद्दल, गांधीजी जेव्हा अस्तित्वात होते त्यावेळी भारत कसा होता याची, त्यांच्या इतिहासाची आपल्याला माहिती मिळू शकते. ओके.
Okay, see now म्युझियम अँड हिस्ट्री. व्हॉट इज म्युझियम अँड हिस्ट्री? बघा, म्युझियम आणि हिस्ट्री कसे कोरिलेटेड आहेत ते बघा. फॉर द स्टडी ऑफ हिस्ट्री, व्हेरियस ऑब्जेक्ट्स, पेंटिंग्स, photographs and such other things are preserved in a museum. मग जेव्हा इतिहासाचा अभ्यास केला जातो तेव्हा या इतिहासाच्या अभ्यासासाठी जे वस्तू संग्रहालय आहेत, ओके, म्युझियम्स आहेत, तिथे विविध प्रकारच्या वस्तू, चित्रे, छायाचित्रे यासारख्या विविध गोष्टी जपून ठेवल्या जातात, प्रिझर्व करून ठेवल्या जातात, जतन करून ठेवल्या जातात. ओके. ऍट दी Aga Khan Palace in Pune, we can see different objects, documents giving information about the life of Mahatma Gandhi. इथे बघा तुम्हाला एक इमेज दाखवलेली आहे, पिक्चर दिसत आहे सगळ्यांना, ते पिक्चर आहे आगा खान पॅलेस पुणे येथील. ओके, पुणे येथे आगा खान पॅलेस आहे. तुम्ही या पॅलेसला भेट सुद्धा देऊ शकता, कारण हे संग्रहालय आहे. जिथे म्युझियम आहे तिथे भारत सरकारने आपल्याला काही फीस भरून तिकीट काढून आपण म्युझियमला भेट देऊ शकतो. ओके. तर इथे आगा खान पॅलेस मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, काय दाखवलेलं आहे तिथे, महात्मा गांधींच्या लाईफ बद्दल, ओके, त्यांच्या जीवनाबद्दल काही वस्तू किंवा त्यांनी वापरलेल्या काही वस्तू आहेत, काही कागदपत्रे आहेत, ती इथे अजूनही जतन करून ठेवलेली आहेत. ओके. ओके, नाव बिल्डिंग अँड प्लेसेस हा टॉपिक समजलाय का तुम्हाला? मटेरियल सोर्सेस अँड बिल्डिंग अँड प्लेसेस हा टॉपिक क्लिअर झालाय का तुम्हाला? कॅन वी? ओके ओके, थँक्यू. सेकंड इज स्टॅच्यूज. ओके. थर्ड, फर्स्ट सोर्स होता आपला मटेरियल सोर्सेस. ओके, मटेरियल सोर्सेस मध्ये बिल्डिंग अँड प्लेसेस, आणि आता आपण बघूया स्टॅच्यूज अँड मेमोरियल्स. म्हणजेच काय? पुतळे. स्टॅच्यूज म्हणजे पुतळे आणि मेमोरियल्स म्हणजे स्मारके. स्मारक म्हणजे काय? एखाद्या क्रांतिकारी किंवा कोणी स्पेशल व्यक्ती, ओके, इम्पॉर्टंट व्यक्ती मृत्यू पावला तर त्याच्या आठवणींमध्ये काही पुतळे बनवले जातात, त्याला स्मारक असं म्हणतात. ओके. बघा, ड्युरिंग द प्री इंडिपेंडन्स अँड पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड, memorials of many personalities were erected in the form of statues. Okay. मग जो स्वातंत्र्याचा पूर्वीचा काळ होता आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळ, यामध्ये काय केलं गेलं? खूप अनेक व्यक्तींची स्मारके बनवण्यात आली. कशाच्या रूपात? पुतळ्यांच्या रूपात. ओके, त्यांचे स्टॅच्यूज बनवले गेले. These statues are also important for the study of modern Indian history. मग हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत. Okay? The various statues provide information about the contemporary rulers and eminent personalities. मग त्यावेळेचे जर आपण पुतळे अभ्यासले, इतिहासाच्या दृष्टीने आपण जर स्टॅच्यूजचा, पुतळ्यांचा अभ्यास केला, तर त्या काळात राज्यकर्ते कसे होते, समाजातील जे प्रतिष्ठित व्यक्ती होत्या त्या कशा होत्या, ते यांच्याबद्दल आपल्याला काही माहिती मिळते. ओके. कंटेम्पररी रूलर्स म्हणजे राज्यकर्ते आणि एमिनंट पर्सनॅलिटीज इज समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती. ओके, त्यांचेच पुतळे उभारले जायचे आणि त्या पुतळ्यांचा जर आपण आज अभ्यास केला तर आधुनिक भारताच्या इतिहासासाठी आपल्याला ते पुतळे अभ्यासासाठी फार महत्वाचे पडतात. ओके. द डिस्प्ले प्लॅक on the statues gives us information about the full name of the concerned person, birth and death details, brief information about their contribution and a biographical sketch of the person. Okay. जर तुम्ही एखादा पुतळा नीट वाचलात, एखादा पुतळा पाहिलात तुम्ही कुठे, आणि त्याच्या खाली एक बेस असतो, त्यावर त्याची इन्फॉर्मेशन लिहिलेली असते. ओके. त्या पाटीवर जे लेबल असतं त्यावर आपण वाचू शकतो त्या व्यक्तीचं पूर्ण नाव काय आहे, जन्म कधी झालेला, मृत्यू कधी झाला, ओके, त्या व्यक्तीने कशासाठी त्याचा पुतळा बनवला गेला, काय कार्य केलं त्याने समाजासाठी. ओके. आणि थोडीशी त्यांचा बायोग्राफिकल स्केच म्हणजे त्यांचा जीवनपट, बायोग्राफी,
लाईफ त्यांची कशी होती याबद्दल काही माहिती मिळते. ओके. Just as the statues of Mahatma Jyotirao Phule, Lokmanya Tilak, Dr. Babasaheb Ambedkar, there are memorials which are erected in the memory of various events which give information about the concerned event, period, people related to the event, etc. For example, Hutatma Smarak at various places. बघा मग आपण पाहू शकतो की महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रमाणे काय केलं जातं, ज्या विविध घटना घडल्या आहेत त्या घटनांची स्मृती, त्या घटनांची मेमरी आपल्या समोर उभी राहावी म्हणून काही स्मारके उभारली गेलेली आहेत. मग त्या स्मारकांच्या संबंधित घटना, घटनाकाळ, ओके, त्या घटनेशी जी निगडीत म्हणजे रिलेटेड जी व्यक्ती आहे त्यांची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. त्याचं एक एक्झाम्पल आहे विविध ठिकाणची हुतात्मा स्मारके. खूप ठिकाणी आपल्याला हुतात्मा स्मारके पाहायला मिळतात. मग हुतात्मा म्हणजे काय? कॅन एनिवन टेल मी व्हॉट इज हुतात्मा? हुतात्मा म्हणजे काय, कोण सांगणार का मला? ओके, हुतात्मा म्हणजे अशी व्यक्ती जी एखादा क्रांतिकारी कार्य करण्यात किंवा एखाद्या चळवळीत मृत्यू पावलेली असेल. ओके, त्यांना हुतात्मा म्हटलं जातं. मग खूप ठिकाणी असे हुतात्मा स्मारके त्या व्यक्तींच्या आठवणींमध्ये आपण बांधलेली आहेत. ओके, बांधली गेलेली आहेत. ओके, इथे आपला मटेरियल सोर्सेस म्हणजेच बिल्डिंग अँड प्लेसेस, स्टॅच्यूज अँड मेमोरियल्स हा पार्ट संपलेला आहे. नेक्स्ट आहे आपला रिटर्न सोर्सेस. ओके, ओके, टेल मी, सांगा मला, द डॅश डॅश इज अ म्युझियम इन पुणे विच गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट द हिस्ट्री ऑफ महात्मा गांधी. ओके, पुण्यातलं असं कोणतं म्युझियम आहे ज्यामध्ये महात्मा गांधींची हिस्ट्री दाखवली गेलेली आहे? लिहा आन्सर चॅट बॉक्स मध्ये. येस, इट्स आगा खान पॅलेस. येस, आगा खान पॅलेस लिहायचं आहे. फुल आन्सर आहे आगा खान पॅलेस, नॉट ओनली आगा खान. ओके, जर आगा खान लिहाल तुम्ही तर ते फक्त एका व्यक्तीचं नाव वाटेल. ओके, टेल मी समथिंग अबाउट म्युझियम अँड हिस्ट्री. इथे बघा एक क्वेश्चन आहे तुम्हाला. राईट शॉर्ट नोट ऑन म्युझियम अँड हिस्ट्री. Who will tell? Yes, Siley, put on your mic. Museum and history. Museum and history are correlated to each other. For the study of history, various objects like painting, photographs, and such other things are preserved in museums. By these preserved means, we can understand history in detail. For example, at the Aga Khan Palace in Pune, we can find different objects and documents which give about the life of Mahatma Gandhi and which help us to understand the history of Mahatma Gandhi in detail. Yes, very good. Very well answer. ओके, आपण जो पार्ट शिकलो त्यावर हे दोन क्वेश्चन्स होते डिपेंडंट. आता आपण नेक्स्ट बघूया. ओके, मटेरियल सोर्सेस मध्ये आपण काय कव्हर केलं? बिल्डिंग अँड प्लेसेस, देन स्टॅच्यूज अँड मेमोरियल्स. एनीवन हॅज एनी डाऊट? जो पार्ट आपण शिकलो त्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा आता, अदरवाइज वी विल मूव फॉरवर्ड. प्लीज एव्हरीवन गिव्ह रिप्लाय. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज आस्क.
Okay. Okay. Now we will move to the written sources. Okay. Written sources. Written sources मध्ये काय काय येतं बघा. The following aspects are included in the written sources of modern Indian history. मग काही जो आधुनिक भारताचा इतिहास आहे त्यामधले जे रिटर्न सोर्सेस आहेत, रिटर्न सोर्सेसला लिखित साधन असं म्हटलं जातं. ओके, लिखित साधनं आहेत. त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो ते बघूया आपण. करस्पॉन्डन्स, पिरियॉडिकल्स. ओके, म्हणजे पत्रव्यवहार आणि जी नियतकालिके असतात ते. फॉरेन अकाउंट्स अँड फॅक्टरी रेकॉर्ड्स, परदेशी व्यक्तींच्या ज्या परदेशी व्यक्ती भारतात आल्या गेल्या त्यांची नोंदणी. ओके, फॅक्टरी रेकॉर्ड्स. न्यूजपेपर्स, वृत्तपत्रे. ऑटोबायोग्राफीज, आत्मचरित्रे. ओके, बायोग्राफीज, काही लोकांची चरित्रे लिहिले गेली. अँड बुक्स म्हणजेच पुस्तके, या सगळ्यांचा समावेश रिटर्न सोर्सेस मध्ये होतो. ओके, तर आता त्यातील एक एक आपण डिटेल मध्ये अभ्यास करायचा आहे. फर्स्ट इज न्यूजपेपर अँड पिरियॉडिकल्स. ओके, म्हणजे वृत्तपत्र आणि नियतकालिके. बघा, न्यूजपेपर्स प्रोव्हाइड अस इन्फॉर्मेशन अबाउट द कंटेम्पररी इव्हेंट्स. Along with it, detailed analysis of a particular event, views of eminent people, editorials are also published. Okay, मग वृत्तपत्र असतात, जे न्यूजपेपर असतात, त्यामध्ये आपल्याला काय कळतं, आता सध्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या कळतात. बरोबर, आता जर तुम्ही न्यूजपेपर घ्याल तर तुम्हाला सध्या काय कोणती न्यूज जास्त चालू आहे, पॅन्डेमिक. ओके, पॅन्डेमिक अँड लॉकडाऊन, जे कोरोनाचा कोविडचं पॅन्डेमिक चालू आहे आणि त्याच्याशी रिलेटेड लॉकडाऊन, ह्याच न्यूज तुम्हाला बघायला मिळतील जास्त न्यूजपेपर मध्ये. बरोबर, म्हणजे न्यूजपेपर प्रोव्हाइड अस इन्फॉर्मेशन अबाउट दी कंटेम्पररी इव्हेंट्स, म्हणजे ज्या गोष्टी चालू आहेत आता त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला न्यूजपेपर प्रोव्हाइड करतो. Along with it, detailed analysis of a particular event, views of eminent people, editorials are also published. मग त्याचबरोबर न्यूजपेपर मध्ये काय काय अजून छापून येतं, एखादी घटना झालेली आहे, एखादी गोष्ट घडली आहे, तिचं सगळं अनालिसिस म्हणजे तिचं डिटेल जे सखोल विश्लेषण आहे ते न्यूजपेपर मध्ये केलेलं असतं. मग त्यावर लोकांचे काय मत आहेत, जे इमिनंट पीपल आहेत, मान्यवर, समाजातील जे काही मान्यवर लोक आहेत, इम्पॉर्टंट पीपल आहेत, त्यांच्याबद्दल त्यांचे काय व्ह्यूज आहेत त्या घटनेबद्दल, त्यांना काय वाटतं, त्यांची मतं लिहिलेली असतात. ओके, आणि एडिटोरियल्स, काही अग्रलेख सुद्धा पब्लिश होत असतात. We get information about the political, social, economic and cultural happening of that period. मग न्यूजपेपर मधून आपल्याला राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक ज्या गोष्टी घडत आहेत आपल्या आजूबाजूला यांची माहिती मिळते. In the pre-independence period, newspapers like ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, अमृत बाजार पत्रिका, दीनबंधू, केसरी acted as important source of awakening the mind of the people. ओके, मग स्वातंत्र्यापूर्वीचा जो काळ होता त्यामध्ये ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधू, अमृत बाजार हे काही वृत्तपत्रे होती. ही वृत्तपत्रे काय करायची, लोकांमध्ये सोर्स ऑफ अवेकनिंग म्हणजेच त्या लोकांमध्ये जनजागृतीचं काम करायची. ओके, through the newspapers we can study the British policies regarding India and their effects of India. मग त्यावेळीची जी न्यूजपेपर्स, वृत्तपत्रे आता आपल्याला अवेलेबल आहेत. हिस्ट्री आपण कशावरून शिकलो, काही लिखित साधनं होती त्यामुळेच आपल्याला हिस्ट्री समजली की नाही. आता जर त्या काळची लोक असती तर आपल्याला ते सांगू शकले असते, पण ती लोक नसून पण आपल्याला हिस्ट्री कशामुळे समजली, बिकॉज ऑफ दी सोर्सेस ऑफ हिस्ट्री, कारण आपल्याकडे सोर्सेस अवेलेबल आहेत, काही लिखित साधनं आहेत, काही मॉन्युमेंट्स आहेत. ओके, तर वृत्तपत्रे हे एक लिखित साधन आहे. ओके, रिटन मटेरियल आहे, त्यांच्यामुळे आपल्याला त्यावेळी ब्रिटिश सरकारने भारताविषयी कोणती धोरणं अवलंबलेली आणि त्याचे भारतावर कशा प्रकारे परिणाम झाले, काही वाईट परिणाम झाले, काही चांगले परिणाम झाले, ते सुद्धा आपल्याला या न्यूजपेपरच्या माध्यमातून कळते. ओके, ड्यूरिंग द ब्रिटिश पिरियड न्यूजपेपर्स वेर नॉट ओनली द सोर्स ऑफ पॉलिटिकल इव्हेंट्स but also acted as a source of social reformation. Okay,
मग ब्रिटिशांच्या काळात ज्यावेळी ब्रिटिशांची भारतावर सत्ता होती त्याला आपण ब्रिटिश काळ म्हणतो. ओके. मग ब्रिटिश काळात वृत्तपत्रे ही राजकीयच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाचं देखील काम करत होती. ओके. द निबंधमाला बाय विष्णू शास्त्री चिपळूणकर अँड शतपत्रे रिटन बाय लोकहितवादी alias Gopal Hari Deshmukh in the weekly Prabhakar comments on various social and cultural issues. ओके. मग विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला हे मासिक लिहायचे ते. ओके. आणि लोकहितवादी ज्यांचं नाव गोपाळ हरी देशमुख आहे पण त्यांना लोकहितवादी म्हटलं जायचं. त्यांचा प्रभाकर हे साप्ताहिक. साप्ताहिक म्हणजे प्रत्येक आठवड्याला प्रकाशित होणार आणि मासिक म्हणजे प्रत्येक महिन्याला म्हणजे मॅगझिन आपण ज्याला म्हणतो आता. ओके. प्रत्येक महिन्यातून प्रकाशित होणार आणि विकली प्रकाशित होणार साप्ताहिक हे असं लोकहितवादींनी लिहिलेलं शतपत्रे आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी लिहिलेलं होतं निबंधमाला. या सगळ्यातून या साप्ताहिकातून आणि मासिकातून काय केलं जायचं ते काय करायचे विविध सामाजिक आणि सांस्कृतिक ओके सोशल आणि कल्चरल गोष्टींवर जे इश्यू आहेत लोकांचे सामाजिक आणि सांस्कृतिक विषय आहेत त्यावर ते आपली मतं मांडायचे. ओके. लेट अस नो. बघूया आता आपण काय ते सांगितलेलं आहे आपल्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड न्यूजपेपर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वृत्तपत्र यांचं काय नातं होतं त्यांनी कोणते वृत्तपत्र लिहिले. ओके. बघा. In January 1920, Dr. Babasaheb Ambedkar started the fortnightly Mukanayak. Okay. मग जानेवारी 1920च्या जानेवारी या महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं मुकनाईक हे पाक्षिक सुरू केलं म्हणजे ते 15 दिवसांनी येत होतं. ओके. But later Dr. Ambedkar had to leave for higher studies to England and hence he handed over this paper to his colleagues. मग थोड्या दिवसांनी काय झालं डॉक्टर आंबेडकरांना फॉरेन स्टडीज साठी ओके आपल्या देशाच्या बाहेर जावं लागलं इंग्लंडला जावं लागलं अभ्यास करण्यासाठी. मग त्यांनी काय केलं त्यांचं हे वृत्तपत्र त्यांचे जे कलिग्स होते सहकारी होते त्यांच्याकडे सोपवून दिलं. In April 1927, Dr. Ambedkar started the newspaper बहिष्कृत भारत. मग परत त्याच्यानंतर 7 इयर्सने 1927 ला एप्रिल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं बहिष्कृत भारत हे एक वृत्तपत्र सुरू केलं. थ्रू द मीडियम ऑफ बहिष्कृत भारत ही रोट फॉर द रिफॉर्मेशन ऑफ कॉमन पीपल अँड ब्रिंगिंग युनिटी अमॉंग देम. मग हे बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कशाचं काम करायचं सामान्य जनतेचं प्रबोधन करणे. ओके. त्यांची क्रांती घडवून आणणे आणि त्यांना एकत्र करण्याचं काम बहिष्कृत भारत या पत्रातून केलं जायचं. Apart from this, he also started 2 more newspapers, namely जनता and प्रबुद्ध भारत. मग त्या हे बहिष्कृत भारत सोडून अजून त्यांनी जनता आणि प्रबुद्ध भारत हे सुद्धा न्यूजपेपर चालू केले. इथे बघा इमेज दाखवलेली आहे बघा बहिष्कृत भारत हे न्यूजपेपर. समजलं आता म्हणजे आपल्याला काय इन्फॉर्मेशन मिळायची बघा दिलेला आहे त्याच्यावर डेट सुद्धा दिलेली आहे एप्रिल सन 1927 असं लिहिलं गेलेलं आहे बघा. मुंबई आय थिंक शनिवार काही लिहिलेलं आहे तारीख एप्रिल सन 1927 तारीख 3. ओके. म्हणजे बघा अशा प्रकारे काही रिटर्न मटेरियल आहे. ओके. काही रिटर्न मटेरियल आहे ते सुद्धा वापरलं जायचं. ते वापरून आपण हिस्ट्रीमध्ये आपण काही सुधारणा केल्या. म्हणजे बघा जर आपल्याला हे न्यूजपेपर मिळालं नसतं तर आपल्याला समजलं असतं का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढे बहिष्कृत भारत हे न्यूजपेपर लिहिलेलं नसतं समजलं. ओके. पण आपल्याला ते सगळे सोर्सेस अवेलेबल आहेत त्यामुळे आपण हिस्ट्री चांगल्या प्रकारे शिकू शकतो. ओके. समजलंय का तुम्हाला न्यूजपेपर. आता जो आपण टॉपिक शिकलो न्यूजपेपर अँड पिरियॉडिकल्स तो समजलाय का. Okay, tell me which are the
रिटर्न सोर्सेस कोणकोणते आहेत सांगा मला. हु विल टेल? येस सायली. The written sources of the modern Indian history are correspondence, foreign accounts, factory records, Foreign accounts. Okay. foreign accounts, factory records, newspapers, autobiographies, biographies, books, and periodicals. ओके गुड. ओके, तर यामध्ये न्यूजपेपर आणि पिरियडिकल्स आपण शिकलो. येस नान्सी, यू वॉन्ट टू टेल? पुट ऑन युअर माइक. Yes, Miss. Yes, tell me, what are the written sources? The languages like Devanagari, Arabic, Persian, Modi, etc. Varieties languages like religious manuscript, edits, biographies, paintings. No, wait. Your answer is also right, but I am asking about the sources written over here in your textbook. Okay. ओके मानसी, तू जे सांगत आहे ते ह्या सगळ्यांचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, आय एम आस्किंग अबाउट द रिटर्न सोर्सेस. कोणकोणते रिटर्न सोर्सेस अवेलेबल होते? करस्पॉन्डन्स, पिरियडिकल्स, फॉरेन अकाउंट्स, फॅक्टरी रेकॉर्ड्स, newspapers, biographies, books. Okay, these were the written sources available. Now we will take one more. Okay, maps and drawings. म्हणजेच नकाशा आणि जे आराखडे. ड्रॉइंग म्हणजे आपलं नॉर्मल ड्रॉइंग नाही, तर आराखडे जे काही आर्किटेक्चर साठी लागणारा, जसं आपण आता इंजिनिअरिंग ड्रॉइंग बघतो तसं. ओके, मॅप इज ऑल्सो रिगार्डेड ॲज अन इम्पॉर्टंट सोर्स ऑफ हिस्ट्री. मग नकाशा हे देखील इतिहासाचे महत्वाचे साधन मानले जाते. The changing nature of a city or a particular location can be traced through maps. Okay, मग एखादं शहराचे एखादं शहर बदललं असेल किंवा एखाद्या ठिकाणचं रूप बदललं असेल तर ते आपल्याला नकाशावरून समजू शकत होतं, अभ्यासता येऊ शकत होतं. The Survey of India was an independent department established during the British period. Okay, मग ब्रिटिश काळात सर्वे ऑफ इंडिया हे एक स्वतंत्र विभागच तयार झाला होता, इंडिपेंडंट डिपार्टमेंटच तयार झालं. त्यामुळे त्याच्याने काय होतं बघा, दे हॅव क्रिएटेड मॅप्स ऑफ इंडिया, वेरियस प्रोव्हिन्सेस ऑफ इंडिया, सिटीज एक्सेट्रा. मग जो डिपार्टमेंट होता सर्वे ऑफ इंडिया, त्या सर्वे ऑफ इंडिया या डिपार्टमेंट मध्ये जी लोक काम करायचे त्यांनी काय केलं, भारताचे किंवा भारतात मधील जे विविध प्रांत होते, शहरे होती, त्यांचा एकदम सर्वे केला, शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण केलं आणि काही नकाशे तयार केले ब्रिटिश लोकांनी. ओके, सिमिलरली the plans designed by the architects prove important from the view of study of architecture of a building as well as phases of development process among people. ओके, बघा मग नकाशांप्रमाणेच काय, जे आर्किटेक्ट्स होते, वास्तुविशारद होते, त्यांनी काही आर्किटेक्चर बनवले होते. ओके, म्हणजे त्यांनी काही ड्रॉइंग्स काढल्या होत्या, आराखडे काढले होते. हे आराखडे देखील जे इमारत बनवणारे आर्किटेक्चर होते त्यांच्या एखाद्या भागाचाच विकासाचे टप्पे आपल्याला अभ्यासण्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरतात. ओके, for example,
The Department of Mumbai Port Trust has the original plan of the Bombay Port. Information about development of Bombay city can be understood through the plans drafted by architects and engineers. Okay, मग त्याचं जे आर्किटेक्चर आहे, आर्किटेक्चर हे इंजिनियर्सने कसं बनवलं होतं आर्किटेक्चरचे प्लॅन्स त्यावेळी, त्याचे एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्ट. ओके, मुंबई पोर्ट ट्रस्ट हा विभाग आहे. या विभागाकडे मुंबई जे बंदर आहे त्याचे मूळ आर्किटेक्चर आहे. ओके, मुंबई बंदर कसं बनवलं गेलं होतं त्या काळी, ब्रिटिशांच्या काळी ते बांधलं गेलेलं आहे. बरोबर, मग ते बांधण्यासाठी त्यांनी काहीतरी आर्किटेक्चरचा आराखडा तयार केलाच असेल, काही ड्रॉइंग तयार केली असेल, तर ते सगळे कागद, ते ड्रॉइंग्स मुंबई पोर्ट ट्रस्ट विभागाकडे आजही उपलब्ध आहे. ओके, हे बंदर जे पुढे त्यांनी विकसित केलं, ते विकसित करताना काही आर्किटेक्चर होते, इंजिनियर्स होते, त्यांनी कोणकोणते आराखडे बनवले हे देखील मुंबई पोर्टच्या ट्रस्ट विभागाकडे आहे. आणि ते त्यामध्ये आपल्याला मुंबईच्या नागरी विकासाची काही माहिती मिळू शकते. येस सायली. Yes, Sally, what doubt you have? Tell me. Yes. Ma'am, I had Yes. the doubt that the scriptures are written. So, ma'am, how they are considered in material sources? They should be considered in written sources because they are written. What? Sculptures? No, the scriptures. The scripts. Scripts you want, right? Yes, they will be a type of books. So they should be They should be under written Okay. sources. Okay. Where they included scripts? Can you tell me? No, miss. The stone sculptures, all these are written. No, the stone sculptures. So they should But they have okay, I understood your doubt. But Yes. they have written that on a material, right? Yes, miss. ओके, बघ, जर स्कल्पचर्स वर आपण विचार केला, एखाद्या मॉन्युमेंट वर त्यांनी लिहिलं गेलेलं आहे, पण ते मॉन्युमेंट एक मटेरियल आहे. बरोबर, ती एक वास्तू आहे, त्यामुळे त्यांना मटेरियल सोर्सेस मध्ये कन्सिडर केलं गेलं. जर ते पेपर वर्क असेल ना, तरच त्याला रिटर्न सोर्सेस मध्ये कन्सिडर केलं गेलं. ओके, So, miss, script is not a material, na? where they have mentioned script in a written source, can you tell me? I'm asking that a script is No, material. it's in the written source only. Scripts is included in the written source only. Okay. Okay, ma'am. Okay. तर आता तुम्हाला आपण जे मॅप्स आणि ड्रॉइंग शिकलो, मॅप्स आणि ड्रॉइंगचं जे टॉपिक शिकलो ते समजलेलं आहे का? ओके, तो पॅरा तुम्हाला क्लिअर झाला आहे का? टेल मी. ओके, तर आपण एकदा परत रिवाइज करूया लेसन जिथे आपण शिकलो, कारण आजच्या या सेशन मध्ये आपण पूर्ण लेसन तर कव्हर करू शकत नाही. वी विल रिवाइज होल लेसन. ओके, बघा. ओके, काय लेसन होता आपला? सोर्सेस ऑफ हिस्ट्री. ओके, तर सोर्सेस ऑफ हिस्ट्री मध्ये कोणकोणते सोर्सेस आपण अभ्यासले? फर्स्ट इज मटेरियल सोर्स. मटेरियल सोर्स मध्ये काय काय येतं? व्हेरियस ऑब्जेक्ट्स, मॉन्युमेंट्स, प्लेसेस, कॉइन्स, स्कल्पचर्स एक्सेट्रा. ओके, अँड दॅट कॅन बी इन्क्लुडेड इन दी मटेरियल सोर्सेस. म्हणजे विविध प्रकारच्या वस्तू किंवा वास्तू बांधण्यात आल्या, नाणी, पुतळे, ओके, पदके, या सगळ्यांना मटेरियल सोर्स म्हटलं जातं. त्यामधील आपण काय शिकलो? बिल्डिंग अँड प्लेसेस. बिल्डिंग अँड प्लेसेस मध्ये आपण काय बघितलं? मॉडर्न इंडियाची हिस्ट्री आहे, आधुनिक भारताची हिस्ट्री आहे, त्यामध्ये मेनली कोणत्या पिरियडचा उल्लेख केला गेलेला आहे? युरोपियन पिरियड, म्हणजे ज्यावेळी ब्रिटिश रूलर आणि काही प्रिन्सली स्टेट्स भारतावर राज्य करत होते. ओके, त्यावेळेच्या काळाचा उल्लेख केलेला आहे मॉडर्न इंडियामध्ये. मग त्यामध्ये काय काय बांधण्यात आलं होतं? बिल्डिंग्स, ब्रिजेस, रोड्स, वॉटर सप्लाय सिस्टीम, फाउंटेन एक्सेट्रा वेअर बिल्ड. ओके, या सगळ्यांचं बांधकाम त्या काळात करण्यात आलं होतं. तसेच
जे काही रिव्होल्युशनरी लीडर्स होते त्यांच्यासाठी रेसिडेन्स, ऑफिसेससाठी बिल्डिंग्स आणि त्या ऑफिसर्स साठी देखील रेसिडेन्स बांधले गेलेले होते. ओके, फोर्ट्स, प्रिझन्स यांचं देखील बांधकाम करण्यात आलं होतं. मग त्यातील काही ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांना आता नॅशनल मॉन्युमेंट्स तर काहींना म्युझियम म्हणून घोषित केलं गेलेलं आहे. त्यातील आपण म्युझियम साठी एक एक्झाम्पल शिकलो, सेल्युलर जेल इन अंदमान. ओके, ज्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची माहिती मिळते. तर मणी भवन आणि मुंबई येथील मणी भवन आणि वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाला जर तुम्ही भेट दिली तर तुम्हाला महात्मा गांधी विषयी काही माहिती मिळेल. ओके, आगा खान पॅलेस, पुणे येथील आगा खान पॅलेस हे देखील म्युझियम अँड हिस्ट्रीचं एकदम छान को रिलेशन दाखवतं. तिथे आपल्याला महात्मा गांधींच्या लाईफची पूर्णपणे माहिती मिळते. ओके, स्टॅच्यूज अँड मेमोरियल्स. स्टॅच्यूज अँड मेमोरियल्स कशासाठी बांधले जायचे? प्री इंडिपेंडन्स आणि पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड मध्ये ज्या काही पर्सनॅलिटीज होत्या, ओके, ज्या काही व्यक्ती होत्या त्यांनी भारतासाठी खूप मोठ्या प्रमाणात कार्य केलं. त्यांनी स्वतःची लाईफ देखील त्यांनी स्वतःच्या लाईफचा देखील विचार केला नाही. ओके, त्यांना हुतात्मा म्हणून घोषित केलं गेलं आणि या हुतात्म्यांचे काही पुतळे बांधण्यात आले. त्यालाच हुतात्मा स्मारक किंवा स्मारक असे म्हटले जाते. मग त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मेमोरियल्स किंवा स्टॅच्यूज आपल्याला आज देखील बघायला मिळतात. ओके, तसंच त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे, सगळीकडे आपल्याला आता हुतात्मा स्मारक बघायला मिळतात. देन मटेरियल सोर्सेस संपल्यानंतर आपण काय पाहिलं? रिटर्न सोर्सेस. रिटर्न सोर्सेस मध्ये काय काय येतं? करस्पॉन्डन्स, पिरियडिकल्स, फॉरेन अकाउंट्स, फॅक्टरी रेकॉर्ड्स, न्यूजपेपर्स, ऑटोबायोग्राफीज, बायोग्राफीज, बुक्स एक्सेट्रा. ओके, त्यामधील आपण न्यूजपेपर आणि पिरियडिकल्स पाहिलं. न्यूजपेपर कोणते कोणते असायचे त्यावेळी? ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, अमृत बाजार पत्रिका, दिनबंधू, केसरी. ओके, या न्यूजपेपरने काय केलं? लोकांमध्ये प्रबोधन घडवून आणलं. ओके, व्हॉट आर द सोर्सेस ऑफ, काय सोर्स, कशाचे सोर्स होते ते न्यूजपेपर? सोर्स ऑफ अवेकनिंग द माइंड्स ऑफ द पीपल. लोकांमध्ये ब्रिटिश सरकार विरोधी भावना आहे ती जागृत केली न्यूजपेपर्सने. ओके, तर अशा प्रकारचा त्यामध्येच निबंधमाला. ओके, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला हे मासिक लिहिलं आणि लोकहितवादींनी प्रभाकर हे साप्ताहिक लिहिलं. त्यामध्ये लोकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक भावनांचा उल्लेख केला गेला. ओके, तसंच आपल्याला आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत, जनता असे काही न्यूजपेपर्स लिहिले, वर्तमानपत्रे लिहिले आणि त्यामध्ये त्यांनी काय केलं? जी सामान्य जनता आहे, लोक आहेत सामान्य, त्यांचं प्रबोधन आणि त्यांना एकत्र करण्याचं, संघटन करण्याचं काम त्यांनी केलं. नेक्स्ट वी सॉ मॅप्स अँड ड्रॉइंग्स. ओके, मॅप्स अँड ड्रॉइंग्स सुद्धा, मॅप्स नकाशा. ओके, नकाशा आणि आराखडे असं म्हटलं जातं. नकाशा हे देखील इतिहासासाठी खूप मोठा सोर्स आहे, खूप महत्वाचं साधन आहे. नकाशामध्ये आपण काय शिकलो की काही शहरे किंवा एखादं ठिकाण बदललं गेलं तर त्याचं बदलणारं रूप हे आपण नकाशांच्या द्वारे अभ्यासू शकतो. ओके, सर्वे ऑफ इंडिया. सर्वे ऑफ इंडिया ब्रिटिश काळात सर्वे ऑफ इंडिया हा त्यांचा एक स्पेशल त्यांनी ब्रांच बनवलेली. ओके, एक डिपार्टमेंट बनवलेलं. त्या डिपार्टमेंटची लोक काय करायची? भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या प्रांतांचे, शहरांचे सर्वेक्षण करायचे, सर्वे करायचे आणि त्यांचा एक ग्रेट असा सुसज्ज प्लॅन बनवून आणायचे, नकाशा बनवून आणायचे आणि ते नकाशे आज आपण अभ्यासून आपल्याला इतिहासाचा एक छान सोर्स मिळालेला आहे. ओके, सगळ्यांना आजचा लेसन समजला आहे? एव्हरीवन हॅव अंडरस्टूड व्हॉट आय टॉट टुडे? सर्वांना आजचा लेसन समजलेला आहे का? ओके, एनीवन हॅज एनी डाऊट? यू कॅन आस्क मी. कुणाला काही डाऊट असेल तर तुम्ही आता विचारू शकता मला. ओके, नो डाऊट्स? ओके, सायली, मानसी, कार्तिक, अजून कोण आहे? सगळ्यांना समजलेला आहे का आजचा लेसन? ओके ओके, तर तुमचा जो होमवर्क आहे तो आता सध्या गुगल क्लासरूम तुमचे चेंज करायला लागतील, ते कदाचित चेंज केलेले नसतील.
तर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर, तुमच्या ज्या व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यांच्यावरच तुमचा होमवर्क पाठवला जाईल. ओके. Okay, now you all can leave the class. Thank you for patiently listening and understanding. Bye bye everyone.